गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपल्याला आज जो टॉपिक पाहायचा आहे त्याचं नाव आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. अँड टुडे अंडर दिस टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी द सब पॉइंट अँड द नेम ऑफ दॅट सब पॉइंट दॅट इज द मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. आता मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये कोणाकोणाचा रोल आहे तर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन याचा अर्थ रेस्पिरेशन कसं होतं. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये मुख्यत्वे कोण कोण सहभाग घेतं तर त्याच्यामध्ये पेअर ऑफ लंग्स, हे दोन्ही लंग्स, त्याचबरोबर इंटरकॉस्टल मसल, ह्या या ठिकाणी असतात त्या इंटरकॉस्टल मसल मधलं जे हे आहे स्टर्नम ऑर चेस्ट बोन आणि डायफ्रॅगम यांचा रेस्पिरेशनमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल आहे. आता याच्यापैकी आपण सुरुवातीला पाहू लंग्स. लंग्स दे आर द हॉलो स्पॉन्जी इलॅस्टिक ऑर्गन. हॉलो म्हणजे पोकळ, स्पॉन्जी म्हणजे मऊ असतात आणि दे आर इलॅस्टिक, कारण श्वास घेतल्यानंतर त्यांचं प्रसरण पावावं याच्याकरता दे आर द इलॅस्टिक. वॉल ऑफ द लंग इट इज अ इलॅस्टिक. आता याच्याशिवाय लंग्स दे आर पिंकिश इन कलर. आपण जर पाहिला या ठिकाणी पिंक कलर आपल्याला दिसतो, हा पहा दॅट इज द पिंक कलर. आणि दोन्ही लंग्स सारखे नसतात. हा लेफ्ट लंग आहे, हा राईट लंग आहे. लेफ्ट लंग इट इज अ स्मॉल. दोघांमध्ये जो फरक असतो तो फरक आता मी सांगतो. लेफ्ट लंग इट इज अ स्मॉल while the right lung it is a large. Left lung it is having a one fissure. म्हणजे लेफ्ट लंगच्या मध्ये अशा प्रकारची आडवी खाच असते आणि याच्यामुळं लेफ्ट लंगचे असे 1 आणि 2 असे 2 भाग होतात. तसं राईट लंगमध्ये काय असतं, राईट लंगला 2 फिशर असतात. फिशर याचा अर्थ ह्या खाचा, आणि याच्यामुळे त्याचे भाग किती झाले 1 2 आणि 3. 1 2 आणि 3 असे ह्या राईट लंगचे 3 भाग झाले. आणि असे हे मोस्ट इसेन्शियल रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत की ज्यांचा रेस्पिरेशनमध्ये अतिशय महत्त्वाचा रोल असतो. आता थोडं मी डायफ्रॅगमच्या बद्दल सांगतो. डायफ्रॅगम इट इज द मस्क्युलर सेप्टम. हा असे या ठिकाणी जो असतो ना दॅट इज द मस्क्युलर सेप्टम. अँड डायफ्रॅगम इट इज अ प्रेझेंट इन द थोरॅसिक रिजन अँड इट सेपरेट. तर डायफ्रॅगमचं फंक्शन काय असतं तर डायफ्रॅगम इट सेपरेट द थोरॅसिक कॅव्हिटी फ्रॉम द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो की छातीचा भाग आणि पोटाचा भाग, तर या डायफ्रॅगमच्या वरती जो भाग असतो तो म्हणजे छातीचा भाग आला, आणि जो डायफ्रॅगमच्या खाली असतो हा डायफ्रामच्या खाली असणारा भाग तो म्हणजे पोटाचा भाग आला. आणि डायफ्रामचं आणखीन एक महत्त्वाचं काम म्हणजे डायफ्रॅगम इट प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन द मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. आता आपल्याला हे एकदा समजल्याच्या नंतर आपण काय करू की आता आपण ॲक्च्युली रेस्पिरेशनचं मेकॅनिझम कसं होतं ना तर ते आपण रेस्पिरेशनचं मेकॅनिझम पाहू. आता आपण सुरुवातीला की रेस्पिरेशन ही काय आहे, व्हॉट इज मीन बाय रेस्पिरेशन. आपण आत्तापर्यंत तर पाहिलेलेच की रेस्पिरेशन हे काय असतं, परंतु या मेकॅनिझममध्ये आपल्याला अगोदर पाहायचं की रेस्पिरेशन म्हणजे काय. रेस्पिरेशन इट इज द बायोलॉजिकल प्रोसेस and it involves the exchange of gases. Respiration it is the biological process and it involves the exchange of gases between. आता कोणाकोणामध्ये होतात exchange of gases between the atmosphere and lungs.
ॲटमॉस्फिअर अँड लंग्स या दोघांमध्ये गॅसियस एक्सचेंजची प्रक्रिया ही घडून येते. आणि याचा परिणाम काय होतो की आता आपण त्याला असं म्हणू, इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्यूल. आता गॅसियस एक्सचेंज झाल्यामुळं काय झालं, इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ ATP मॉलिक्यूल्स अँड दॅट रेस्पिरेशन ATP मॉलिक्यूल्स म्हणजे इट प्रोड्युसेस द एनर्जी अँड इट इन्क्लूड द फॉलोइंग प्रोसेसेस. आता रेस्पिरेशनमध्ये कोणकोणत्या प्रोसेसेस येतात, तर रेस्पिरेशनमध्ये नंबर 1 पहिली जी प्रोसेस येते दॅट इज द ब्रीदिंग. पहिली जी प्रोसेस आहे या रेस्पिरेशनमध्ये ती म्हणजे ब्रीदिंग. आता ब्रीदिंग शिवाय आणखीन काय येतं, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन. दीज इन्क्लूड्स or these process are included in the respiration. आता याच्यामधलं आपण सुरुवातीला पाहू ब्रीदिंग. आता हे ब्रीदिंग काय असतं आणि नेमकं आपण ब्रीदिंग म्हणतो तरी कशाला, तर या ब्रीदिंगमध्ये ब्रीदिंग इट इज अ पार्ट ऑफ द रेस्पिरेशन. व्हॉट इज अ ब्रीदिंग? ब्रीदिंग इट इज अ पार्ट ऑफ द रेस्पिरेशन अँड इट इज अ फिजिकल प्रोसेस. म्हणजे एक भौतिक घटना आहे, सहजासहजी घडून येणारी ते घटना आहे. इट इज अ फिजिकल प्रोसेस बाय विच. आता रेस्पिरेशनमध्ये काय घडून येतं, इट इज द फिजिकल प्रोसेस बाय विच गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर. गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. म्हणजे या ब्रीदिंगमध्ये काय काय प्रक्रिया घडली, इट इज अ पार्ट ऑफ द ब्रीदिंग मीन्स इट इज अ पार्ट ऑफ द रेस्पिरेशन अँड ब्रीदिंग इट इज अ फिजिकल प्रोसेस बाय विच द गॅसियस एक्सचेंज इज टेक्स प्लेस बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स. आता या दोघांमध्ये गॅसियस एक्सचेंजची प्रक्रिया ह्या ब्रीदिंगमध्ये घडून येते. आणि ब्रीदिंग इट इन्व्हॉल्व्स द 2 स्टेप्स और ब्रीदिंग इन्व्हॉल्व्स द इन्स्पिरेशन अँड द एक्सपिरेशन. आता या ब्रीदिंगमध्ये परत कोणत्या 2 स्टेप येतात, नंबर 1 इन्स्पिरेशन आणि नंबर 2 एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन अँड द एक्सपिरेशन ह्या 2 स्टेप या ब्रीदिंगमध्ये येतात. आता याच्यामधली आपण पहिली स्टेप पाहू आणि ती पहिली स्टेप म्हणजे कोणती, दॅट इज द इन्स्पिरेशन. आता या इन्स्पिरेशनमध्ये आणि एक्सपिरेशनमध्ये काय बदल असतो, तर आपण आता अगोदर पाहू इन्स्पिरेशन. हे बाकीचं आपण सर्व पाहण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी पाहू इन्स्पिरेशन. आता इन्स्पिरेशन हे काय आहे आणि कसं घडून येतं. इन्स्पिरेशन इट टेक्स प्लेस ड्यू टू द प्रेशर ग्रेडियंट. इन्स्पिरेशन का घडून येतं, इट इज टेक्स प्लेस ड्यू टू द प्रेशर ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंट याचा अर्थ असतो की हवेतील जो फरक आहे हवेमध्ये, आता फरक काय असतो, वातावरणामध्ये हवेचा दाब हा जास्त असतो किंवा आता वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त असतं आणि लंग्समध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी असतं. पुन्हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे लंग्समध्ये जास्त असतं आणि वातावरणामध्ये कमी असतं. आणि म्हणून इथं प्रेशर ड्यू टू द प्रेशर ग्रेडियंट द इन्स्पिरेशन इज अ टेक्स प्लेस. म्हणजे या हवेतील फरकामुळे ही इन्स्पिरेशनची प्रक्रिया घडून येते. आता आपण या इन्स्पिरेशनला असं म्हणतो, इन्स्पिरेशन इट इज द ॲक्टिव्ह प्रोसेस. आता या प्रोसेसला ॲक्टिव्ह प्रोसेस असं का म्हणायचं, कारण इट रिक्वायर्स द एनर्जी. इन्स्पिरेशन व्हायचं असेल ना
तर त्यावेळेला एनर्जीची गरज लागते. आता इन्स्पिरेशन म्हणजे काय? Atmospheric air or oxygen containing air from the atmosphere enters inside the lungs, that is called as the inspiration. बाहेरच्या वातावरणातली हवा आतमध्ये लंग्समध्ये येणं, या प्रक्रियेला आपण म्हणतो इन्स्पिरेशन. आता इन्स्पिरेशनला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे इन्स्पिरेशन कशी प्रोसेस आहे? इन्स्पिरेशन इट इज द ॲक्टिव्ह प्रोसेस. ॲक्टिव्ह का म्हणायचं? तर इट रिक्वायर्स द एनर्जी. कारण आपण ज्या वेळेला श्वास आतमध्ये घेतो त्यावेळेला शक्ती लावावी लागते आणि जोराने आपण श्वास सोडतो, आणि म्हणून या प्रोसेसला काय म्हणायचं? इट इज द ॲक्टिव्ह प्रोसेस. आता आपल्याला वाटतं बाबा मग शरीरामध्ये हवा जातीच का? तर त्याचं कारण फक्त एवढंच आहे, टू इक्वलाइज द एअर प्रेशर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स. इक्वलाइज म्हणजे सारखं करणे, म्हणजे हवेचा दाब, वातावरणातल्या हवेचा दाब आणि फुफ्फुसामधल्या हवेचा दाब हा इक्वलाइज म्हणजे सारखा होण्याकरता बाहेरची हवा ही आतमध्ये येते. आता आपण याच्यात एकदा समजून घेऊ की इन्स्पिरेशनची ही प्रक्रिया का घडून येते, नेमकं काय कारण आहे. याच्याकरता मी तुम्हाला एक फिगर दाखवतो. आता हे पहा, या ठिकाणी मी इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनच्या ह्या दोन फिगर दाखवलेल्या आहेत. आता यांच्यामध्ये काय होतं की आपण अगोदर पाहतोय इन्स्पिरेशन. तर इन्स्पिरेशन इट इज टेक्स प्लेस ड्यू टू द मुवमेंट ऑफ द स्टर्नम, रिब्स. स्टर्नम म्हणजे हे समोरचं छातीच्या समोर जे असं उभं हाड असतं त्याला स्टर्नम म्हणतात. त्यानंतर रिब्स, रिब्स म्हणजे फासळ्या. खालच्या बाजूला या ठिकाणी जो असतो मस्क्युलर पार्टिशन, दॅट इज द डायफ्राम. आणि इंटरकॉस्टल मसल, अशा या ठिकाणी फासळ्यांना जोडणाऱ्या ज्या मसल असतात त्यांना म्हणतात इंटरकॉस्टल मसल. आणि त्याच खाली या स्टर्नमला पण जोडलेल्या, त्या स्टर्नमला जोडलेल्या असतात आणि डायफ्रामला पण खालच्या बाजूला जोडलेल्या असतात. तर या ज्या आहेत दॅट इज द इंटरकॉस्टल मसल. आता नेमकी प्रक्रिया याच्यामध्ये काय होती? ॲट द टाइम ऑफ द इन्स्पिरेशन द डायफ्राम बिकम फ्लॅट. डायफ्राम असा फ्लॅट होतो. फ्लॅट म्हणजे नॅचरली तो असा असतो. आणि आता इन्स्पिरेशनच्या वेळेला काय होतो, तो द डायफ्राम बिकम फ्लॅट. म्हणजे हा जो डोम शेप होता तो तसा तो डोम शेप राहत नाही. मग आता तो कसा झाला? आता तो झाला फ्लॅट. या ठिकाणी बघा, मी आता तुम्हाला दाखवलं की हा डायफ्राम असा फ्लॅट झालेला आहे. आता त्याचबरोबर स्टर्नम अँड रिब्स. स्टर्नम, हा स्टर्नम म्हणजे छातीचं हे पुढचं हाड, आणि रिब्स या काय होतात? स्टर्नम अँड रिब्स मूव्ज अपवर्ड अँड फॉरवर्ड. आता याचा अर्थ काय झाला की यांची जी मुवमेंट आहे ॲट द टाइम ऑफ द इन्स्पिरेशन द स्टर्नम अँड रिब्स रेज्ड अपवर्ड अँड द आउटवर्ड. अपवर्डचा अर्थ काय होतो? अपवर्ड आणि आउटवर्ड. अपवर्ड म्हणजे असे वरच्या बाजूला ते ढकलले जातात, त्याला अपवर्ड म्हणायचं. आणि आउटवर्ड म्हणजे असे बाजूला ढकलले जातात. आता हे का झालं? कारण या रेस्पिरेशनच्या वेळेला काय झालं, हा जो आहे डायफ्राम बिकम फ्लॅट, द स्टर्नम अँड रिब्स बिकम गोज टू अपवर्ड अँड आउटवर्ड, असे बाहेरच्या बाजूला गेले. आता इथं आपल्याला दिसतं की हे वरच्या आम्ही जे बाण दाखवलेले आहेत या बाणाच्या दिशेनं यांची मुवमेंट घडून आली. कोणाकोणाची? हा स्टर्नम आणि रिब्स. आता याच्यामुळे परिणाम काय झाला? ड्यू टू द मुवमेंट ऑफ ऑल दिस, म्हणजे कोणाकोणाच्या मुवमेंट, दॅट इज द डायफ्राम बिकम फ्लॅट, sternum and ribs goes to upward and the outward,
आणि इंटरकॉस्टल मसल्स बिकम कॉन्ट्रॅक्ट. इंटरकॉस्टल मसल्स म्हणजे इथं ज्या मसल्स असतात यांचं नाव आहे इंटरकॉस्टल मसल. मग इंटरकॉस्टल मसल काय झाल्या? इंटरकॉस्टल मसल्स बिकम कॉन्ट्रॅक्ट. आणि ड्यू टू द मुवमेंट ऑफ ऑल दीज व्हॉल्यूम ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी बिकम इन्क्रीजेस. म्हणजे हा छातीचा जो भाग आहे, छातीचा जो पिंजरा आहे त्याचं आकारमान वाढतं. का वाढलं? तर ह्या सर्वांची मुवमेंट झाली म्हणून त्याचं आकारमान वाढलं. आणि मग त्यावेळेला काय होणार? ॲटमॉस्फेरिक वेन व्हॉल्यूम ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी इज इन्क्रीजेस, द pressure on the thoracic region become decreases and the air pressure inside the lungs, आतमध्ये जे लंग्स आहेत त्यांच्यावरच्या हवेचा दाब सुद्धा कमी होणार. आणि मग काय होणार? ड्यू टू इक्वलाइज द एअर प्रेशर, द फोर्सफुली ॲटमॉस्फेरिक एअर इट रशेस इनसाइड द लंग्स आणि दॅट इज कॉल्ड ॲज द इन्स्पिरेशन. म्हणजे यालाच काय म्हणतो आपण? इन्स्पिरेशन. आता बघा, एक्सपिरेशनच्या वेळेला काय प्रक्रिया होणार? द अपोजिट प्रोसेस इज टेक्स प्लेस ॲट द टाइम ऑफ द एक्सपिरेशन. तर एक्सपिरेशनला आपण काय म्हणतो? तर एक्सपिरेशन इट इज द पॅसिव्ह प्रोसेस. एक्सपिरेशन इट इज द पॅसिव्ह प्रोसेस. तर एक्सपिरेशनला पॅसिव्ह असं का म्हणतात? बिकॉज इट डू नॉट रिक्वायर द एनर्जी. या एक्सपिरेशनच्या वेळेला एनर्जीची आवश्यकता नसते. म्हणजे ती सहजासहजी, जसं की आता आपल्याला बाहेर आपल्या शरीरामधून फुफ्फुसामधून श्वास बाहेर सोडायचा आहे, मग त्यावेळेला आपल्याला एनर्जीची गरज लागत नाही, सहजासहजी ही हवा बाहेर जाते. आणि म्हणून याला आपण काय म्हणतो? दॅट इज द पॅसिव्ह प्रोसेस. आता ह्या याच्या वेळेला काय होतं? एक्सपिरेशनच्या वेळेला ॲट द टाइम ऑफ द एक्सपिरेशन द कार्बन डायऑक्साईड कंटेनिंग एअर फ्रॉम द लंग्स. आता समजा आपण असं दाखवलं की हा लंग्स आहे. आता मग या वेळेला काय होणार? की या वेळेला असं होणार की आपण असं समजा लंग्स दाखवला. आता हा एक लंग्स आपण इमॅजिन करू. आता या वेळेला काय होणार की हा द कार्बन डायऑक्साईड कंटेनिंग एअर इट इज एक्सपेल्ड आउट फ्रॉम द बॉडी अँड दॅट इज कॉल्ड ॲज द एक्सपिरेशन. म्हणजे इन्स्पिरेशनच्या वेळेला जसं झालं त्याच्या पूर्ण उलटी प्रक्रिया ही एक्सपिरेशनच्या. इन्स्पिरेशनच्या वेळेला शरीराच्या आतमध्ये हवा आली होती आणि आता ह्या एक्सपिरेशनच्या वेळेला काय झालं की एक्सपिरेशनच्या वेळेला लंग्समधून हवा ही बाहेर गेली. समजा हे लंग्स आहेत, मग लंग्समधली हवा याच्यातून बाहेर जाणार आणि याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो? एक्सपिरेशन. तर एक्सपिरेशनसुद्धा का घडून येतं? त्याचंही कारण तेच आहे, टू इक्वलाइज द एअर प्रेशर बिटवीन द ॲटमॉस्फिअर. टू इक्वलाइज द एअर प्रेशर बिटवीन द ॲटमॉस्फिअर अँड द लंग्स. या दोघांमधल्या हवेचा दाब सारखा करण्याकरता, आता इथं आपण बरोबरचं चिन्ह दाखवलं म्हणजे सारखा करण्याकरता ही एक्सपिरेशनची प्रक्रिया घडून येते. आता याच्या वेळेला काय काय होतं? जसं आपण सांगितलं की इन्स्पिरेशनच्या वेळेला काय काय होतं, तसं आता एक्सपिरेशनच्या वेळेला काय काय होतं? तर एक्सपिरेशनच्या वेळेलाही आपण तेच पाहू की ॲट द टाइम ऑफ द एक्सपिरेशन, ही जी आकृती आहे हे एक्सपिरेशनची आहे. आता एक्सपिरेशनच्या वेळेला काय झालं तर डायफ्राम अगोदर कसा होता? डायफ्राम आपण सांगितलं होतं की तो असा फ्लॅट झालेला होता इन्स्पिरेशनच्या वेळेला. आता एक्सपिरेशनच्या वेळेला द डायफ्रॅगम बिकम डोम शेप. डायफ्रॅगम हा असा डोमसारखा झाला. त्याच्यानंतर इंटरकॉस्टल मसल्स बिकम रिलॅक्स.
इंटरकॉस्टल मसल्स बिकम रिलॅक्स. या इंटरकॉस्टल मसल ज्या इथं असतात त्या इंटरकॉस्टल मसल्स काय होतील, इंटरकॉस्टल मसल्स बिकम रिलॅक्स. स्टर्नम अँड रिब्स रेज्ड goes to downward or goes to their original position. आता आपण याच्यात जसं म्हणलं होतं ना की आपण इथं काय म्हणलं होतं, स्टर्नम अँड रिब्स इन्स्पिरेशनच्या वेळेला स्टर्नम आणि रिब्स कुठं गेलते, अपवर्ड आणि आउटवर्ड. आता इथं उलटी प्रक्रिया होईल. ॲट द टाइम ऑफ द एक्सपिरेशन द स्टर्नम अँड रिब्स goes to inward and downward. इनवर्ड आणि डाऊनवर्ड. इनवर्ड आणि डाऊनवर्डचा अर्थ कसा होतो की डाऊनवर्ड म्हणजे खालच्या बाजूला. हे आता आपण इथं असं उलटं दाखवलं होतं, इथं आता इथं असं दाखवायचं, हे खालच्या बाजूला येईल, हे अशा प्रकारे. आणि इनवर्डचा अर्थ काय की हे आतल्या बाजूला ढकललं जाईल. म्हणजे पूर्ण उलटी प्रक्रिया ही एक्सपिरेशनच्या वेळेला घडून आली. म्हणजे आपण आता सांगताना कसं सांगू, ॲट द टाइम ऑफ द एक्सपिरेशन द रिव्हर्स प्रोसेस इज टेक्स प्लेस. रिव्हर्स म्हणजे उलटी प्रक्रिया घडून येते. आणि मग त्या रिव्हर्स प्रक्रियेच्या वेळेला काय काय घडून आलं की ॲट द टाइम ऑफ द एक्सपिरेशन द डायफ्रम बिकम डोम शेप. त्याचबरोबर द इंटरकॉस्टल मसल्स बिकम रिलॅक्स. इंटरकॉस्टल मसल्स बिकम रिलॅक्स. आणि स्टर्नम अँड रिब्स गोज टू डाऊनवर्ड अँड इनवर्ड. म्हणजे आतल्या बाजूला ते ढकलले जातात. आणि मग याचा परिणाम काय होणार सर्वांचा, ड्यू टू द मुवमेंट ऑफ all these the volume of the thoracic cavity become decreases. असा कमी होईल. इन्स्पिरेशनच्या वेळेला व्हॉल्यूम हा वाढला होता कारण श्वास आतमध्ये आला होता. ॲट द टाइम ऑफ द एक्सपिरेशन व्हॉल्यूम ऑफ द thoracic cavity become decreases and when the volume of thoracic cavity become decreases at that time the air pressure and pressure on the lungs become. म्हणजे हे समजा आतल्या बाजूला लंग्स आहेत, मग त्या लंग्सला परिणाम काय होणार, द प्रेशर ऑन द लंग्स बिकम इनक्रीजेस अँड द एअर प्रेशर इनसाइड द लंग्स बिकम इनक्रीजेस and when at that time due to the pressure, to equalize the pressure, the air from the lungs it goes outside the lungs and that process is called as the expiration. इथं एक बाब आपल्याला लक्षात आली असेल की इन्स्पिरेशन ही ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, एक्सपिरेशन ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. इन्स्पिरेशनच्या वेळेला लंग्समध्ये बाहेरून हवा लंग्समध्ये येते आणि एक्सपिरेशनच्या वेळेला लंग्समधली हवा बाहेर जाते. आता हे सर्व का घडून आलं, फक्त टू इक्वलाइज द एअर प्रेशर. म्हणजे बाहेरच्या हवेचा दाब आणि फुफ्फुसामधल्या असणाऱ्या हवेचा दाब हा सारखा करण्याकरता हवा आत आली किंवा बाहेर गेली. आता या वेळेला आणखीन एक आपण सांगितलं होतं, इथं डायफ्रॅगम हा फ्लॅट झाला, इथं डायफ्रॅगम डोम शेप झाला, इथं इंटरकॉस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्या होत्या, इथं इंटरकॉस्टल मसल्स या रिलॅक्स झाल्या. आता त्याच्यानंतर स्टर्नम आणि रिब्स हे अपवर्ड आणि आउटवर्ड आले इन्स्पिरेशनच्या वेळेला आणि एक्सपिरेशनच्या वेळेला इनवर्ड आणि डाऊनवर्ड. हा दोघा इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशनमध्ये असणारा मुख्य फरक आहे. आता एकदा आपल्याला इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन माहिती झालं की आपण पुढच्या पॉईंटकडे येऊ आणि त्या पुढच्या पॉईंटचं नाव आहे द एक्सचेंज ऑफ गॅसेस. दुसरा पॉईंट आहे एक्सचेंज ऑफ
गॅसेस. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण. यालाच दुसरं नाव असं आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता इथं जर आपण विचार केला एक्सटर्नल रेस्पिरेशन, तर एक्सटर्नल रेस्पिरेशन इट इज टेक्स प्लेस इन बिटवीन द lungs. The external respiration it takes place between the lungs and the blood which is present inside the blood capillary. आता इथं एक्सचेंज ऑफ गॅसेस कसा होतो आणि नेमकं ही एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रक्रियाच कशी होते. आता आपल्याला इथं तुमच्या लक्षात आले असेल की मी काय म्हटलं, एक्सचेंज ऑफ गॅसेस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द एक्सटर्नल रेस्पिरेशन. And that external respiration it takes place in between the lungs and the blood which is present in the surrounding capillary. आता हे समजण्याकरता आपण काय करू की आपण एक बाब समजून घेऊ. आपल्याला माहिती आहे की लंग्समध्ये अशा समजा उदाहरणार्थ लंगमध्ये ह्या अशा अल्विओली असतात. आपण एक या ठिकाणी अल्विओलीचं स्ट्रक्चर दाखवू. अशा पूर्ण अल्विओली असतात. हे आपण आत्तापर्यंत सर्व पाहिलेलं आहे. आता ह्या अल्विओली किती असतात, नियर अबाउट 700 मिलियन अल्विओलीज आर प्रेझेंट इनसाइड द लंग्स. एवढे अल्विओली असतात. आणि आता ह्या अल्विओलीचे वॉल ऑफ द अल्विओली, ही जी वॉल आहे इट इज अ व्हेरी थिन आणि पोरस, म्हणजे अतिशय पातळ आणि सच्छिद्र असते, की छोटी छोटी छिद्र त्याला असतात, थिन अँड पोरस. आता त्याचबरोबर आतल्या बाजूला इट कंटेन्स, या आतल्या बाजूला द सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स आर प्रेझेंट. ह्या या ठिकाणी मी आता जे तुम्हाला दाखवलं ते काय आहे, दॅट इज द स्क्वॅमस इपिथेलियल सेल. आता याच्या बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे पूर्ण हे रक्तवाहिन्यांचं जाळं असतं. मी आता जे दाखवलेलं आहे हे अशा पद्धतीनं पूर्ण रक्तवाहिन्यांचं जाळं ह्या अल्विओलीच्या बाजूला असतं. तर पूर्ण जाळे. मग आता यांचे हे जे आहे याची जी वॉल आहे, वॉल ऑफ द कॅपिलरी इट इज ऑल्सो कंटेन द स्क्वॅमस इपिथेलियल सेल. सिंपल स्क्वॅमस इपिथेलियल सेल असतात. म्हणजे या ठिकाणी पण अशा प्रकारे स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स आहेत. आता बघा हे आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येईल की याच्यामधून आतमधून ही जी रक्तवाहिनी आहे आतल्या बाजूला त्याला काय आहे, तर दॅट इज द स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स. आणि मग आता याच्यामधून हे असं रक्त खाली वाहत जाणार. समजा आता ह्या ज्या आहेत त्या रक्तामध्ये असणाऱ्या RBC, WBC, प्लेटलेट्स वगैरे हे जे सर्व काही आहे. आता ज्या वेळेला इकडून रक्त येणार, आता हे समजण्याकरता आपण काय करू किंवा हे पहा. आता ज्या वेळेला ही जी वॉल आहे इट इज मेड अप ऑफ द स्क्वॅमस एपिथेलियम अँड इट इज रेस्टिंग अपॉन द बेसमेंट मेम्ब्रेन. याची वॉल ही थिन आहे आणि रक्तवाहिन्यांची म्हणजे ही कॅपिलरीची जी वॉल आहे ही आहेत कॅपिलरी आणि ही काय आहे, दॅट इज द अल्विओली और अल्विओला आहे. वॉल ऑफ द अल्विओला इट इज अ थिन and it contains the simple squamous epithelial cell. And wall of the capillary it also contains the simple squamous epithelial cell, and both they are resting upon the basement membrane, and both layers have the similar structure and they are the thin walled. आता इथं जर टुगेदरली आता ज्या वेळेला हा वॉल ऑफ द अल्विओली आणि वॉल ऑफ द कॅपिलरी हे दोघांच्या एकमेकांच्या असे कम क्लोजमध्ये येतात, एकमेकांच्या जवळ येतात, तर त्यावेळेला इट फॉर्म्स द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. ह्या ठिकाणी रेस्पिरेटरी मेम्ब्रेन तयार होतो.
आता हा मेम्ब्रेन कसा तयार होतो हे लक्षात आलं आपल्याला, की समजा ही एक याची अल्व्हिओलीची वॉल आहे आणि ही कॅपॅलरची वॉल आहे. अशा दोन्ही एकमेकांच्या जवळ येतात आणि दोन्ही एकमेकांच्या जवळ आल्याच्या नंतर हा रेस्पिरेटरी मेम्ब्रेन तयार होतो आणि ह्या रेस्पिरेटरी मेम्ब्रेनमधून एक्सचेंज ऑफ द गॅसेस इज टेक्स प्लेस थ्रू द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. आता आपल्याला प्रश्न असा पडेल किंवा याच्यात एक्सचेंज होतोच का? आता फक्त टू इक्वलाइज द atmospheric pressure and the air pressure which is present inside the lungs to diffusion of the gases is takes place. आता या ठिकाणी ही एक्सचेंजची प्रक्रिया का होते? आपण असं समजा आता इकडनं हे ब्लड आलेलं आहे, तर याच्याकरता आपण काय करू, एक फिगर पाहू. फिगर पाहिली की आपल्याला लगेच लक्षात येईल. आता दुसरी एक फिगर आपण या ठिकाणी दाखवू. आता या फिगरमध्ये आपल्याला काय पाहायचं की हा गॅसेस एक्सचेंजची प्रक्रिया कशी होती. आता ही पहा, या ठिकाणी एक फिगर आहे. मी अल्व्हिओलीची फिगर दाखवलेली आहे. ह्या आहेत अल्व्हिओली, हे पूर्ण आहे अल्व्हिओली. त्यानंतर हे बाजूला आहे कॅपॅलरीचं नेटवर्क आणि ह्या ज्या दिसतात त्या आहेत RBC, WBC, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा. आता इथे एक्सचेंज का होतो? एक्सचेंज होण्याचं मुख्य कारण म्हणजे की ज्या वेळेला ॲट द टाइम ऑफ रक्त असं ह्या ज्या पल्मोनरी आर्टरी इट सप्लाय द ब्लड टू द लंग अल्व्हिओली, म्हणजे ह्या ज्या कॅपॅलरी आहेत अल्व्हिओलीच्या बाजूला त्याला रक्त पुरवण्याचं काम कोणी केलं? पल्मोनरी आर्टरी. इट सप्लाय द ब्लड टुवर्ड द लंग्स याला किंवा टुवर्ड द अल्व्हिओली, म्हणजे इकडं ते रक्त घेऊन आले. आता आल्याच्या नंतर या रक्तवाहिनीमध्ये काय आहेत? RBC, WBC आणि प्लेटलेट्स आहेत. आता हे रक्त, आता इथं मी जो असा हा बाण दाखवलेला आहे, ह्या बाणाच्या दिशेनं असं रक्त खाली येणार. आता आल्याच्या नंतर मग काय होणार? या ठिकाणी की डिफ्युजन ऑफ द गॅसेस इज टेक्स प्लेस. आता इन्स्पिरेशनच्या वेळेला काय होणार की इन्स्पिरेशनच्या वेळेला द partial pressure of the oxygen it is more in the alveoli than that of the partial pressure of the oxygen present in the surrounding blood capillary. At that time the oxygen which is present in the alveoli it is diffuses and mix inside the blood. आता हे झालं. इथं आपण कशासाठी सांगितलं की हवेचा एक नियम आहे की जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येते आणि मग या ठिकाणी बाहेरून आलेल्या हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त आहे रक्तामध्ये असणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रमाणापेक्षा आणि म्हणून अल्व्हिओलीमधले जे ऑक्सिजन आहे तो ह्या रक्तामध्ये डिफ्यूज होतो. आता तेच रक्त पुढं असं वाहत पुढं येणार आणि पुढं आल्याच्या नंतर समजा आता ते रक्त इथं आलं. इथं आल्याच्या नंतर तीच प्रक्रिया होणार. काय प्रक्रिया होणार की या रक्तामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे जास्त आहे. आता थोडंसं मी मागे येतो. इथं ऑक्सिजनमध्ये काय काय प्रक्रिया होती तर या PO2 म्हणजे काय असतं? PO2 प्रेशर ऑफ ऑक्सिजन. अल्व्हिओलीमध्ये PO2 इट इज 45 आणि हा रक्तामध्ये असणारा PO2 किती आहे? दॅट इज द 40. हा 40 आहे. म्हणजे इथला प्रेशर ऑफ द ऑक्सिजन हा 45 आहे आणि रक्तामध्ये असणारा ऑक्सिजनचं प्रेशर हे 40 आहे आणि म्हणून काय होईल? अल्व्हिओलीमधला ऑक्सिजन हा रक्तामध्ये डिफ्यूज होईल. आता तिथंच जर आपण कार्बन डायऑक्साईडचं पाहिलं तर यावेळेला कॅपॅलरीमध्ये CO2चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? दॅट इज द 104 mmHg. एवढा CO2 हा ह्या कॅपॅलरीमध्ये आहे आणि मग काय होणार की आणि त्याच वेळेला ह्या CO2चं अल्व्हिओलीमध्ये असणारं जे प्रमाण आहे दॅट इज द 40 mmHg. आता मग द CO2 due to the pressure or when the
partial pressure of the CO2 it is increases in the blood than that of the partial pressure of the CO2 present in the alveoli at that time. From the high concentration to the low concentration, diffusion of a CO2 is takes place from blood capillary toward the alveoli, and this process it is called as the exchange of gases between the alveoli and the capillary. म्हणजे इथं सर्वात मुख्य आपण लक्षात काय ठेवायचं आहे, इथं एकच लक्षात ठेवायचं आहे की हायर पार्शियल प्रेशरकडून लोअर पार्शियल प्रेशरकडं ऑक्सिजन असेल किंवा कार्बन डायऑक्साईड, इथं पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं जास्त झालं म्हणून तो इकडं आला, आणि या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचं पार्शियल प्रेशर हे रक्तामध्ये जास्त होतं म्हणून तो अल्व्हिओलीमध्ये गेला, आणि यालाच आपण काय म्हणतो, एक्सचेंज ऑफ द गॅसेस. आणि आता ह्या एक्सचेंज ऑफ गॅसेस नंतर आपण एक छोट्याशा पॉईंटकडे येऊ, आणि तो पॉईंट म्हणजे काय आहे, दॅट इज द लंग व्हॉल्यूम. लंग व्हॉल्यूम बघा, आता ह्या लंग व्हॉल्यूममध्ये काय असतं, लंग व्हॉल्यूममध्ये एक टायडल व्हॉल्यूम असतो. लंग व्हॉल्यूममध्ये टायडल व्हॉल्यूम. आता हा टायडल व्हॉल्यूम कशाला म्हणायचं, इट इज द व्हॉल्यूम ऑफ द एअर इन्स्पायर्ड. इन्स्पायर्ड म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ द एअर इन्स्पायर्ड ऑर एक्सपायर्ड ड्युरिंग द नॉर्मल ब्रीदिंग. ड्युरिंग द नॉर्मल ब्रीदिंग, दॅट इज कॉल्ड ॲज द टायडल व्हॉल्यूम. आणि तो सरासरी टायडल व्हॉल्यूम किती असतो, तो जनरली असतो 500 ml. आता टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, ज्यावेळेला आपण हवा आतमध्ये घेतो किंवा बाहेर सोडतो नॉर्मल ब्रीदिंगच्या वेळेला, म्हणजे आपल्याला जेव्हा कुठल्याही प्रकारचा ताणतणाव नाही, आपण एकदम नॉर्मल आहोत, आणि त्यावेळेला आपण हवा आतमध्ये घेतो आणि बाहेर सोडतो. मग ही जी आतमध्ये घेतलेली हवा आणि बाहेर सोडलेली हवा आहे नॉर्मल ब्रीदिंगच्या वेळेला, ती सरासरी किती असते, 500 ml. ml म्हणजे मिलीलीटर. आता हा टायडल व्हॉल्यूम पाहिल्याच्या नंतर आपण दुसरा पॉईंट पाहू. आता दुसरा पॉईंट म्हणजे कोणता, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम यालाच शॉर्टमध्ये म्हणतात IRV. म्हणजेच काय, इन्स्पायर्ड रिझर्व व्हॉल्यूम. आता हे म्हणजे काय आलं, द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ द एअर. मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त, मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ द एअर ऑर द एक्स्ट्रा व्हॉल्यूम. एक्स्ट्रा म्हणजे जास्तीचा, द एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज इन्स्पायर्ड ड्युरिंग द फोर्स ब्रीदिंग. ड्युरिंग द फोर्स ब्रीदिंग, दॅट इज कॉल्ड ॲज द इन्स्पायर्ड रिझर्व व्हॉल्यूम. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला, की ज्या वेळेला आपण श्वास आतमध्ये घेतो, नॉर्मल ब्रीदिंगच्या वेळेला जेवढा श्वास आतमध्ये घेतो, आता त्यावेळेला इन्स्पायर्ड रिझर्व व्हॉल्यूमच्या वेळेला आपण जेव्हा जास्तीचा श्वास फुफ्फुसामध्ये घेतो ना, तेव्हा त्याला आपण म्हणतो इन्स्पायर्ड रिझर्व व्हॉल्यूम. कधीकधी आपण असा श्वास एकदम जोरात आतमध्ये ओढतो आणि त्यावेळेला खूप हवा ही लंग्समध्ये भरली जाते, आणि तो सरासरी किती असतो, तर 2000 to 3000 मिलीलीटर. याला म्हणतात इन्स्पायर्ड रिझर्व व्हॉल्यूम. इथं एकच लक्षात ठेवायचं, इन्स्पायरेशनच्या वेळेला ज्या वेळेला आपण इन्स्पायरेशन करतो त्यावेळेला जास्तीची हवा जेवढी शरीरामध्ये लंग्समध्ये घेतली जाते, ती जास्तीची हवा म्हणजे कोणती आली, दॅट इज द इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आता दुसरा आहे एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्याला शॉर्टमध्ये म्हणतात EVR. द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ द एअर दॅट इज एक्सपायर्ड. मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ द एअर दॅट इज एक्सपायर्ड. म्हणजे जास्तीची हवा जी असते, पण कोणत्या वेळेला, ड्युरिंग द फोर्स ब्रीदिंग.
ड्युरिंग फोर्स ब्रीदिंग, ड्युरिंग द फोर्स ब्रीदिंग आफ्टर द नॉर्मल एक्सपायरेशन. आता याचा अर्थ असा होतो की आपण ज्या वेळेला श्वास बाहेर सोडतो, तर बाहेर सोडत असताना आपल्याला जे काही नॉर्मल ज्या वेळेला नॉर्मल आपण असतो, नॉर्मल श्वास चालू असतो, त्यावेळेला आपण श्वास बाहेर सोडतो. आणि बाहेर सोडत असताना कधी कधी आपण जोराचा श्वास बाहेर सोडतो. आणि जोराचा श्वास बाहेर सोडल्याच्या नंतर जी काही जास्तीची हवा बाहेर जाईल त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा रिझर्व व्हॉल्यूम. आणि तो असतो सरासरी 1000 to 1100 मिलीलिटर. आता तिसऱ्या पॉईंटकडे आपण येऊ. तिसरा जो पॉईंट आहे तो आहे डेड स्पेस. आता डेड स्पेसचा अर्थ काय होतो? डेड स्पेस म्हणजे आपण मृत साठ्यासारखं, की जसं तलावामध्ये मृत साठा असतो तसं. डेड स्पेस म्हणजे काय आहे? डेड स्पेसला शॉर्टमध्ये म्हणतात DS. DS म्हणजे डेड स्पेस. आता डेड स्पेस म्हणजे काय असतं? द व्हॉल्यूम ऑफ द एअर दॅट इज प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. व्हॉल्यूम ऑफ द एअर दॅट इज प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट फ्रॉम नोज टू द टर्मिनल ब्रॉन्की. सुरुवात कुठून होती? नोजपासून. आणि शेवट कुठं होतो? ब्रॉन्कीपर्यंत. The volume of the air that is present in the respiratory tract from nose to the bronchi but not involved in the respiration, and that is called as the dead space. म्हणजे नाकापासून ब्रॉन्कीपर्यंत अशी काही हवा आहे की त्या हवेचा रेस्पिरेशनशी कुठलाही संबंध येत नाही, ज्याला की आपण म्हणू की त्या नोज आणि ब्रॉन्की यांच्यामध्ये जो एअर पॅसेज आहे किंवा हा जो ट्रॅक आहे, या ट्रॅकमध्ये शिल्लक असलेली जी हवा आहे त्याला म्हणतात डेड स्पेस. आणि डेड स्पेस हा जनरली म्हणजे नाकापासून ब्रॉन्कीपर्यंत जी हवा असते शिल्लक असलेली, ती सरासरी किती असते? 150 मिलीलिटर. आणि लास्ट